बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 39. कॉम्प्युटरचा क्लास चालू झाला. एल्फिन्स्टन रोड ते दादर असा लोकल रेल्वेचा पास काढला. आता कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर त्यांना शिवाजी लागत नव्हता. त्यानं महत्त्वाची सुरुवात करून दिली होती. कॉलेजचं दरवर्षीचं ॲडमिशन, कम्प्युटर क्लासचं ॲडमिशन आणि आत्ताचा रेल्वेचा पास काढण्याचं काम हे सर्व त्यांनी स्वतःहूनच केलं होतं. काही माहिती झाली होती तर काही माहिती करून घेतली होती. संजयची चौकस बुद्धी व त्याच्यातलं धाडस अशा गोष्टींमध्ये कामाला येत होतं. उमेशकडेही चांगलं ज्ञान होतं, पण धाडस नसल्यामुळं अशा गोष्टींसाठी तो संजयवर अवलंबून असायचा. क्लास पूर्णपणे वातानुकूलित होता. अशा थंडगार ठिकाणी जाण्याची ही त्याची जीवनातली पहिलीच वेळ होती. नाहीतरी मुंबईतल्या उष्ण आणि दमट वातावरणाचा आणि हॉटेलमधल्या भट्टीच्या गरमीचा दोघांनाही गेल्या 7.5 वर्षांचा अनुभव होताच. त्यामुळं जीवनात पहिल्यांदाच वातानुकूलित जागेत प्रवेश केल्यावर त्यांच्या मनाला व शरीराला सुखद गारवा मिळाला. क्लासमधले ते 2 तास अगदी एकदम छान वाटत होते. पण क्लासमधनं बाहेर आल्यावर मात्र तीच गरमीनी उमस सोसावी लागत होती. क्लासमध्ये पोचायला उशीर झाला तरी चालेल, हॉटेलवर यायला वेळ लागला तरी चालेल, पण रेल्वेमधल्या गर्दीतनं जाता येताना सांभाळून प्रवास करायचा, असं शिवाजीनं त्यांना सुरुवातीला समजावून सांगितलं होतं. त्याप्रमाणे ते सांभाळून प्रवासही करत होते. पण रेल्वेच्या गर्दीतनं जाताना त्यांची खूपच दमछाक व्हायची. रोज असा जीवघेणा व लांबचा प्रवास करणारे लोक कसा काय प्रवास करत असतील असा प्रश्न त्यांना पडत असे. पण त्यांना क्लासला जावंच लागत होतं. हळूहळू ते सुद्धा अंगवळणी पडलं. कॉम्प्युटर क्लासचं 1 वर्षसुद्धा बघता बघता पाठीमागं पडलं. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम परीक्षा घेतली. अभ्यास व प्रॅक्टिकल्स भरपूर केलं होतं. 15 दिवस सुट्टी घेऊन भरपूर अभ्यास केला होता. परीक्षा सोपी गेली होती. दोघंही आनंदात होते. परीक्षेचा निकाल लगेचच म्हणजे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात लागला. दोघंही चांगल्या मार्क्सने पास झाले. दोघांनाही खूप आनंद झाला. ऑफिसमधून डिप्लोमा सर्टिफिकेट घेऊन ते बाहेर आले. आता येथून पुढे शिकणं बंद. आता चांगली नोकरी शोधायची. बाहेर आल्या आल्याच संजय उमेशला बोलला, सुटलो बाबा एकदाचा. उमेश असं बोलल्यावर संजय खळखळून हसला. हॉटेलमध्ये आल्यावर त्याने शिवाजीला व शेठना सर्टिफिकेट्स दाखवली. त्यांना आनंद झाला. सुरुवातीलाच कम्प्युटर मॅनेजमेंटनं नोकरीचं आश्वासन दिलं होतं. कोर्स संपल्यानंतर साधारणतः 1-2 महिन्यात एखाद्या कंपनीचं इंटरव्ह्यूसाठी कॉल लेटर पाठवू असं सांगितलं होतं. त्यांच्या आश्वासनाच्या पूर्ततेची आशा बाळगून ते आनंदानं कामाला लागले. आता फक्त काम आणि कामच करायचं होतं. जेवढी शिकायची इच्छा होती तेवढं ते शिकले होते. आता एक मनासारखी आणि मोठ्या पगाराची नोकरी मिळाली की दोघांनाही उपसलेल्या कष्टाचं आणि केलेल्या श्रमाचं फळ मिळणार होतं. रमेशच्या मृत्यूमुळं 1976-77चं वर्ष वाया गेलं होतं. जून 1977 साली त्यांनी मुंबईत 9वीला ॲडमिशन घेतलं होतं. मार्च 1979ला त्यांनी 10वीची परीक्षा तर मार्च 1981ला त्यांनी 12वीची परीक्षा दिली होती. मे 1984मध्ये त्यांनी BComची परीक्षा दिली होती. व आता जुलै 1985मध्ये त्यांनी कम्प्युटरची परीक्षा दिली. गावाकडनं येऊन त्यांना आता 8.5 वर्ष पूर्ण होऊन गेली होती. काम करीत करीत पूर्ण सप्टेंबर महिना निघून गेला. कॉलच्या वाटेकडे डोळे लावूनच हे दोघे काम करीत होते. शेवटी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात इंटरव्ह्यूसाठी दोघांनाही एकाच कंपनीची कॉल लेटर्स आली. लेटर्स पाहून दोघंही खूप आनंदी झाले. शिवादा, आम्हा दोघांना पण इंटरव्ह्यूसाठी बोलावलं आहे. एका लिमिटेड कंपनीची कॉल लेटर्स आलेली आहेत. 1 नोव्हेंबरला इंटरव्ह्यू आहे.
आनंदाच्या भरात संजयनं शिवाजीला असं सांगितलं, अरे वा, फारच चांगली गोष्ट आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलावलं आहे म्हटल्यावर ही नोकरी तुम्हालाच मिळणार असं समजा. शिवाजीदा, ही फक्त इंटरव्ह्यूची कॉल लेटर्स आहेत, नोकरीची नव्हे. उमेश, अरे तुम्हा दोघांच्या हुशारीवरून मी सांगतो, ही नोकरी तुम्हालाच मिळणार. शिवाजीदा, तुमच्या तोंडात साखर पडो. तुमच्या आशीर्वादानंच आम्ही इथंपर्यंत येऊन पोचलो आहोत. पुढेही तुमच्याच आशीर्वादानं सगळं घडू द्या. ही जर नोकरी मिळाली तर आमचं खूपच चांगलं होईल. संजय, ठीक आहे, ही बातमी शेठना सांगा आणि 1 तारखेला सुट्टी मागून घ्या. हो हो, शेठना पण सांगतो. खरं तर दोन्हीही कॉल लेटर्स हॉटेलच्या गल्ल्यावर बसल्या शेठकडेच पोस्टमननं दिली होती. नाव वाचून त्यांनी ती संजयकडे दिली होती. नंतर आनंदानं त्यांनी शेठला जाऊन ही बातमी सांगितली आणि 1 नोव्हेंबरला सुट्टी मंजूर करून घेतली. संजय व उमेश ज्यावेळी नोकरी मागत आले होते त्यावेळी ते कसे होते आणि आत्ता कसे आहेत, हा फरक शेठ जाणून होते. त्यांच्या हुशारीवर व जिद्दीवर त्याने हा फरक घडवून आणला होता. त्याने घेतलेल्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी लगेचच त्यांना सुट्टी दिली. खरंच असा विचार करणारा हजारात एखादाच शेठ माणूस असतो. दोघंही इंटरव्ह्यूच्या तयारीला लागले. क्लासच्या नोट्स काढून पुन्हा पुन्हा वाचू लागले. 1 तारखेच्या आतुरतेनं वाट पाहू लागले. शेवटी 1 नोव्हेंबरचा तो दिवस उगवला. बोरिवलीच्या पत्त्यावर त्यांना ठीक 11 वाजता बोलावलं होतं. बोरिवलीला कसं जायचं ते शिवाजीनं समजावून सांगितलं. सर्व कागदपत्र ठेवण्यासाठी त्यांनी फोल्डर बनवलं होतं. फोल्डरमधली सर्व सर्टिफिकेट्स व्यवस्थित आहेत का ते तपासून पाहिलं. दोघंही नवीन कपडे घालून तयार झाले. शिवाजीच्या व शेठच्या पाया पडून आशीर्वाद घेतला व हातात आपापलं फोल्डर घेऊन त्या हॉटेलच्या बाहेर पडले. लोकल रेल्वेनं बोरिवलीला जाऊन पत्ता विचारत कंपनीजवळ पोहोचले. पहिलाच इंटरव्ह्यू असल्यामुळे छातीत धडधडत होतं. गेटवरच्या वॉचमॅनला इंटरव्ह्यूचं लेटर दाखवून आत गेले. वॉचमॅननं ऑफिस कुठं आहे ते समजावून सांगितलं. त्याप्रमाणे ते ऑफिसमध्ये गेले. बरेच उमेदवार येऊन बसले होते. जास्त करून त्यांच्याच कम्प्युटर अकॅडमीतले होते. बहुतेक जण ओळखीचे असल्यामुळे मनाला थोडंसं बरं वाटलं. एक मानसिक आधार मिळाला. मनावरचा इंटरव्ह्यूचा ताण थोडासा कमी झाला. छातीतली धडधड ही कमी झाली. दोघांनीही आपापली कॉल लेटर्स ऑफिसच्या दरवाजापाशी बसल्या शिपायाकडे जमा केली व खुर्चीत बसले. अगोदर येऊन बसलेले उमेदवार नंबराप्रमाणे आत जात होते व इंटरव्ह्यू संपल्यानंतर बाहेर येत होते. बऱ्याच वेळानं शिपायानं संजयचं नाव पुकारलं. ऑफिसचा दरवाजा थोडासा पुढे ढकलून, "मे आय कम इन सर?" असं विचारून तो आत गेला. आत गेल्यावर कॉम्प्युटरच्या क्लासमध्ये जसं थंडगार वातावरण होतं अगदी तसंच वातावरण त्याला इथंही अनुभवायला मिळालं. पूर्ण ऑफिस वातानुकूलित होतं. 15-20 मिनिटं त्याचा इंटरव्ह्यू चालला. इंटरव्ह्यू संपल्यावर तो हसऱ्या चेहऱ्यानं बाहेर आला. संजय नंतर उमेशचं नाव पुकारलं. तो पण आत गेला. वातानुकूलित ऑफिस पाहून त्यालाही क्लासची आठवण झाली. उमेश पण 20-1 मिनिटांनी बाहेर आला. त्याचाही चेहरा हसरा होता. त्याची वाट पाहत संजय बाहेर बसून होता. उमेश बाहेर आल्यावर दोघंही बाहेर आले व इंटरव्ह्यूबद्दल चर्चा करीत रेल्वे स्टेशनवर पोहोचले. तिथनं ट्रेननं एल्फिन्स्टन रोडला आले व चालतच हॉटेलवर पोहोचले. "संजय, कसा झाला इंटरव्ह्यू?" दोघांचाही हसरा चेहरा पाहून शिवाजीनं संजयला विचारलं. "शिवाजीदा, एकदम चांगला झाला. विचारलेल्या सर्व प्रश्नांची अगदी व्यवस्थित उत्तरं दिली. आणि तुझा रे?" उमेशकडे पाहत शिवाजीनं हसत विचारलं. "माझा पण खूपच चांगला झाला शिवाजीदा. रिझल्ट पोस्टाने कळवतो म्हणून सांगितली त्यांनी." "नोकरी मिळेल अशी आशा आहे का?" "आशा वाटते, पण बघू. इंटरव्ह्यूसाठी भरपूर कॅन्डिडेट्स आले होते. कंपनीचं ऑफिस पण खूपच चांगलं व मोठं आहे. इंटरव्ह्यू घेणारे सर तर खूपच चांगले वाटले. आमचे मार्क्स बघून तर ते फारच खुश झाले. त्यांनी आमच्या दोघांचंही अभिनंदन केलं. यावरून नोकरी मिळेल अशी आशा वाटते. त्या कंपनीत जर आम्हाला नोकरी मिळाली तर फारच चांगलं होईल." "मिळेल मिळेल.
तुम्हाला तिथेच नोकरी मिळेल. तुमचं खूप चांगलं होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पण पूर्ण होतील. काळजी करू नका. असं झालं तर शिवाजीदा देवच पावला असं आम्ही समजू. बरं, शेठना पण सांगा. बरं. अगदी आनंदात त्याने ही बातमी शेठला सांगितली. त्यांना पण बरं वाटलं. दोघेही परत कामाला लागले. नोकरी मिळेल या आशेवर आनंदानं काम करू लागले. आशेनं रोज पोस्टमनची वाट पाहू लागले. असाच नोव्हेंबर महिना निघून गेला. एके दिवशी दुपारच्या वेळा दोघांना पण नोकरीवर रुजू होण्याची लेटर्स आली. जॉईनिंग लेटर्स पाहून दोघांनाही खूप आनंद झाला. प्रत्येकी 4,000 पगारावर दोघांचे जॉईनिंग होतं. सुरुवात 4,000 असलेली पाहून ते भरपूर खुश झाले. हॉटेलमध्ये 300 रुपयांपासून त्यांची सुरुवात झाली होती. पण पुढे शेठनं पगार कपात करून शिक्षणासाठी मुभा दिल्यामुळं 9व्या वर्षी त्यांच्या हातात फक्त 1,000 रुपये पगार पडत होता. पण त्याबद्दल त्यांना कधीच काही वाटलं नव्हतं. पगाराचा विषय ते कधीच काढत नसत. कारण खाणं पिणं, राहण्याची सोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाची सोय झाली होती. शिवाय शिवाजीचा भक्कम आधारसुद्धा मिळाला होता. शिक्षणासाठी शेठनं दिलेल्या मुभेचा चांगलाच फायदा त्यांनी उठवला होता. याचं फलित म्हणजे त्यांना एक व्हाईट कॉलर जॉब मिळाला होता, ज्याची सुरुवात 4,000 होणार होती. म्हणून त्यांना आपल्याला देव पावला असं वाटलं. मनोमन त्याने देवाचे लाख लाख आभार मानले. आपलं नशीब आपल्याला पहिल्यापासूनच चांगली साथ देत आहे हे ते जाणून होते. आणि ते खरंही होतं. शिवलिंगाचं रक्षण करणाऱ्या पंचफड्यांचा भुजंगासारखं दोघांचंही नशीब अगदी सुरुवातीपासूनच त्यांचं रक्षण करीत आलं होतं. आनंदाच्या भरात ही बातमी त्यांनी शिवाजीला आणि शेठना सांगितली. 1 जानेवारीपासून कामावर हजर राहायला सांगितलं आहे हे पण सांगितलं. शिवाजीला अगदी मनापासून आनंद झाला. त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं असं त्याला वाटलं. शेठनाही बरं वाटलं. दरम्यानच्या काळात दादरला जाऊन दोघांनीही काही ड्रेस खरेदी केले. 1 जानेवारी 1986चा दिवस उगवला. नवीन नोकरीचा पहिला दिवस. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. नवीन कपडे घालून तयार झाले. जॉईनिंग लेटर्स सोबत घेतली. शिवाजीच्या व शेठच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. ज्या मोठ्या पगाराच्या चांगल्या नोकरीचा ध्यास घेऊन त्यांनी त्रास सहन केला होता, कष्ट उपसले होते, रमेशच्या मृत्यूचं व घरातल्या नातलगांच्या वियोगाचं दुःख उरात बाळगून त्यांनी शाळा कॉलेज पूर्ण केलं होतं, त्या नोकरीचा पहिला दिवस भरायला ते चालले होते. मनात बाळगलेल्या स्वप्नांसाठी त्यांनी गेली 9 वर्षे अहोरात्र मेहनत घेतली होती. ते त्यांचं स्वप्न आज सत्यात उतरलं होतं, साकारलं होतं. त्यांच्या साधनेला व तपश्चर्येला आज मोठं फळ मिळालं होतं. विपरीत परिस्थितीशी झगडत यशाच्या शिखरावर नेऊन ठेवणाऱ्या त्यांच्या प्रयत्नांच्या शिकस्तीला आज मोठं यश मिळालं होतं. 9 वर्षांच्या या संघर्षमय तपानं त्यांच्या जीवनाचं सोनं केलं होतं. संपूर्ण भावी जीवन मंगलमय करणाऱ्या स्वप्नपूर्तीनं मनाला होत असलेला हा हर्ष म्हणजे वसंतातल्या रंगीबेरंगी फुला फळांनी लगडलेल्या हिरव्यागार वृक्षवेलींना डोळ्यात भरभरून साठवण्यासारखा हर्ष होता. रंगवलेल्या अनेक स्वप्नांपैकी एका स्वप्नपूर्तीची अवीट गोळी आज ते चाखायला चालले होते. आज आनंदाची पर्वणी होती त्यांच्यासाठी. आनंद, कुतूहल, औत्सुक्य व ओढ यामुळे त्यांच्या मनाची एक वेगळीच अवस्था झाली होती. पण या आनंदाला एक दुःखाची किनार सुद्धा होती. ज्या हॉटेलनं त्यांना गेली 9 वर्षे आधार दिला, सांभाळलं, भरण पोषण करीत मोठं केलं, सुशिक्षित बनवलं, त्याच हॉटेलमधली नोकरी सोडून ते दुसरी नोकरी करायला चालले होते. अर्थात परिवर्तन हा नियम जरी बरोबर असला तरी या परिवर्तनामुळे त्यांच्या मनाला फार दुःख होत होतं. खूप यातना होत होत्या. बरोबर 10 वाजता ते ऑफिसवर पोहोचले. सरांची परवानगी घेऊन केबिनमध्ये गेले. आत गेल्यावर दोघंही गुड मॉर्निंग सर असं हसऱ्या चेहऱ्यानं बोलतच आपापली जॉईनिंग लेटर्स त्यांना दाखवली. सरांनी लेटर्स घेतली व त्यांच्याकडे पाहत स्माईल केलं आणि गुड मॉर्निंग अँड वेलकम असं बोलत दोघांचंही स्वागत केलं. नोकरी मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं व त्यांना समोर बसायला सांगितलं.
धन्यवाद व्यक्त करीत ते खुर्चीवर बसले. ज्याने इंटरव्ह्यू घेतला होता तेच सर होते ते. त्यांचं नाव होतं मनोहर गायकवाड. इंटरव्ह्यूमध्ये एकमेकांची तोंड ओळख झाली होती. पण आता मनोहर गायकवाडांनी त्यांची चांगली ओळख करून घेतली. जॉईनिंग लेटर्समध्ये नोकरीच्या नियम व अटी लिहिल्या होत्याच, तरीही गायकवाडांनी सर्व अटी नियम त्यांना समजावून सांगितले. ऑफिस, ऑफिस स्टाफ व कंपनीबद्दल सर्व माहिती सांगितली. मनोहर गायकवाड अकाउंट्स मॅनेजर होते. त्यांच्या व्यतिरिक्त ऑफिसमध्ये अगोदरपासूनचे त्यांचे 4 असिस्टंट होते. त्यापैकी 2 मुली व 2 मुलं. मुलींची नावं स्वाती आणि भारती. दोघेही दिसायला अतिशय सुंदर. मुलांची नावं विवेक आणि सूर्यकांत. हे दोघेजण आल्यावर ऑफिसमध्ये आता त्यांचे एकूण 6 असिस्टंट झाले. कंपनीमध्ये आणखी बरेच विभाग होते. बरेच कामगारही होते. ऑफिसची वेळ 10 ते 6 अशी होती. आठवड्यातनं एक दिवस रविवारची सुट्टी मिळणार होती व कॅलेंडरप्रमाणे इतरही सुट्ट्या मिळणार होत्या. विशेष म्हणजे या भल्या मोठ्या कंपनीचा मालक एक मराठी माणूस होता. मनोहर गायकवाडांनी सर्व माहिती सांगून झाल्यावर शिपाई चहा घेऊन आला. सर्वजण चहा प्यायले. नंतर मनोहर गायकवाडांनी कामाची तोंड ओळख करून दिली. रूपरेषा समजावून सांगितली. कॉलेजमध्ये शिकले होते ते पुस्तकी ज्ञान होतं. कम्प्युटर अकॅडमीतनं काही प्रॅक्टिकल ज्ञान मिळालं होतं, पण इथनं पुढं त्यांना पूर्णपणे प्रॅक्टिकल काम करावं लागणार होतं. दोघांच्याही हातात स्वतःचे कम्प्युटर येणार होते. काही अडलं तर गायकवाड सर होतेच. हायस्कूलमधल्या ज्या सरांच्या सल्ल्यामुळं वाणिज्य शाखेची पदवी मिळवली होती आणि ज्या देशमुख मॅडमच्या सल्ल्यानं कॉम्प्युटरचा डिप्लोमा कोर्स केला होता, त्या सर्व ज्ञानात आता कमालीची भर पडणार होती. कंपनी अकाउंट्समध्ये ते आता पारंगत होणार होते. कंपनीच्या मालकांची ओळख करून देणं महत्त्वाचं होतं. म्हणून गायकवाड त्यांना त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेले. मालकाने त्यांना नाव गाव विचारलं. यावेळी मात्र त्यांनी स्वतःच्या नावाबरोबर गावचं नाव अगदी खरं खरं सांगितलं, कारण इथं खऱ्या गावाला लपवण्यात काहीच अर्थ नव्हता. दोघंही प्रौढ झाले होते. दोघांनाही दाढी मिशी आली होती. मन दृढ झाली होती. आता सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी जुन्या झाल्या होत्या. तरुण व हुशार स्टाफची भरती झाल्यामुळं मालक खुश झाले. आपलीच कंपनी समजून प्रामाणिकपणे काम करायचा सल्ला मालकाने त्यांना दिला. मालकांशी बोलल्यानंतर त्यांना बरं वाटलं. बोलण्यातनं ते चांगले वाटले. पहिला दिवस ऑफिसमधल्या सर्वांची ओळख, कंपनीची ओळख, कंपनीतले विभाग, कंपनीच्या असणाऱ्या संलग्न कंपन्या, त्यांचं कामकाज, सर्व कामाची रूपरेषा व कामाची तोंड ओळख करून घेण्यातच गेला. लंच टाईमच्या वेळी त्यांना हॉटेलची आवर्जून आठवण झाली होती. त्यावेळेत ऑफिसच्या बाहेर असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन ते जेवून आले होते. दुपारच्या जेवणाबद्दल त्यांना शिवाजीनं तसं अगोदरच समजावून सांगितलं होतं. रोज असंच करावं लागणार होतं, कारण हॉटेलमधनं टिफिन मिळणार नव्हता. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर दोघंही सर्वांबरोबर चालतच स्टेशनपर्यंत आले. बाकीचे आपापल्या गाड्या पकडण्यासाठी निघून गेले. या दोघांनी आपली गाडी पकडली. गाडीत बसल्यावर संजयच्या मनात एक वेगळाच विचार आला. उमेश, आपण या कंपनीत आता कामाला लागलो आहोत, पण आपल्या राहण्याचं काय? कारण आपण आता हॉटेलमध्ये काम करीत नाही म्हटल्यावर तिथं राहणं योग्य ठरणार नाही. आपल्याला दुसरीकडे कुठेतरी राहायची सोय करावी लागेल. मनातला विचार संजयनं उमेशला बोलून दाखवला. अरे होय रे, मी हा विचारच केला नव्हता. आपण असं करूया, आपली दुसरीकडे कुठं राहण्याची सोय होईपर्यंत आपण हॉटेलमध्येच राहूया. रोज ऑफिसमधून सुटल्यावर हॉटेलमध्ये जाऊन आपलं नेहमीचं काम करायचं. त्या कामाचा पगार घ्यायचा नाही, फक्त रात्रीचं जेवण जेवायचं. चालेल? चालेल ना? पण असं केलं तर शेठना काही चुकीचं वाटणार नाही ना? अरे नाही नाही, ते फार चांगले गृहस्थ आहेत. आपल्याला त्यांनी एवढी मदत केली आहे म्हटल्यावर दुसरीकडे कुठेतरी आपली सोय होईपर्यंत ते नक्कीच हॉटेलमध्ये राहायची परवानगी देतील. आता आपण सरळ हॉटेलमध्ये जाऊन रोजच्या कामाला लागूया. हॉटेल बंद करायच्या वेळेला शेठना हे सगळं समजावून सांगूया व हे सांगताना शिवाजी दादांना पण बरोबर घेऊया. बरं,
ठीक आहे. दोघंही 7:30 वाजता हॉटेलवर पोहोचले. पहिला दिवस चांगला गेल्याचं शिवाजीला व शेठना त्याने आनंदानं सांगितलं. लगेचच हॉटेलचा ड्रेस चढवून ते तयार झाले व कामाला लागले. सर्व ग्राहक निघून गेल्यावर मनातला विचार त्यांनी पहिल्यांदा शिवाजीला बोलून दाखवला. नंतर त्यांनी शेठना समजावून सांगितलं व तशी विनंती केली. शेठनं समजून घेऊन त्यांना राहायची परवानगी दिली. कामाला लागल्यानंतर एकदा संजय मनोहर गायकवाडांना त्यांच्या राहण्याच्या समस्येबद्दल बोलला होता. मनोहर गायकवाडांच्या मित्राचा एक फ्लॅट बोरिवली भागातच होता, पण तो फक्त 1 एप्रिलपासून रिकामी होणार होता. गायकवाडाने आपल्या मित्राला समजावून सांगून या दोघांना तो फ्लॅट द्यायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे तो फ्लॅट यांना मिळणार होता. बोरिवलीमध्येच राहायला मिळणार आहे असं त्यांनी शिवाजीला सांगितलं होतं. तिथं जवळच राहायची सोय होते आहे म्हटल्यावर त्याला फार बरं वाटलं होतं. एका दिवशी गायकवाडाने त्या फ्लॅटचं डिपॉझिट व भाडं ठरवून संजयच्या नावानं 11 महिन्यासाठी भाडे करारपत्र बनवून घेतलं. 1 एप्रिल जवळ येत होता. दोघांच्याही मनाला उदास वाटत होतं. हे हॉटेल कायमचं सोडून दुसरीकडे राहायला जाणाऱ्या कल्पनेनं त्यांचं मन दुःखी होत होतं. कोणत्या परिस्थितीत येऊन आपण या हॉटेलमध्ये कामाला राहिलो होतो. हॉटेलच्या या वास्तूत शिवाजीदासारखा मोठा भाऊ मिळाला. आज आम्ही जे आहोत ते त्याच्यामुळेच आहोत. वडिलांसारखा शेठही इथंच मिळाला. आम्हाला शिकण्यासाठी त्यांनी मुभा दिली आणि प्रोत्साहन सुद्धा दिलं. जगण्याचा आधार इथंच मिळाला. इथंच राहून काम करीत करीत शाळा कॉलेज पूर्ण केलं. कॉम्प्युटरचा डिप्लोमा सुद्धा इथंच राहून पूर्ण केला. मोठी नोकरी मिळण्यालायक इथंच राहून बनलो. जीवन काय आहे हे इथंच राहून कळलं. इथंच रमलो, इथंच घडलो. याच वास्तूनं आसरा आणि आत्मविश्वास दिला. एक ओळख दिली. भविष्य सुद्धा इथंच राहून बनलं. गेल्या 9 वर्षातले उन्हाळे पावसाळे इथंच काढले, अनुभवले. मनातली जीवघेणी भीती सुद्धा इथंच निघून गेली. सगळं काही इथंच मिळालं. आता ही वास्तू आपण कायमची सोडून जाणार. शिवाजीदा, शेठ, इथला सर्व स्टाफ आपल्यापासून आता दुरावणार. सुरुवातीला आपण येत राहू, पण हळूहळू येणं जाणं बंद होणार. नंतर हे कोण कधीच भेटणार नाहीत. जो तो आपापल्या वाटेनं जाणार. अशा जीवापाड प्रेम करणाऱ्या जपणाऱ्या माणसांना देव का भेटवत असेल? भेटवलं तर का ताटातूट घडवून आणत असेल? दुःखच भरलं आहे का या जीवनात? दुःखाच्या या घडीला दोघांच्याही मनात असे सगळे पाठीमागचे पुढचे व उदासवाने विचार येत होते. विचारांनी मन भरून येत होतं. दोघांनाही रडू फुटत होतं. अंथरुणात तोंड खुपसून दोघंही रडत होते. संजय व उमेश हॉटेल सोडून दुसरीकडे जाणार म्हणून शिवाजीनं सगळा जमा खर्च तपासला व शिल्लक राहिले त्यांचे पैसे बँकेतून काढून त्यांना दिले. सगळेच पैसे त्याने घेतले नाहीत. त्यातले काही पैसे शिवाजी नको म्हणत असताना सुद्धा त्याला परत दिले. 31 मार्च 1986चा हॉटेल सोडायचा दिवस उगवला. उद्या जायचं म्हणून त्यांना अगोदरच्या रात्री नीटशी झोप सुद्धा लागली नव्हती. मनात सारखं उचमळून येत होतं. सकाळी उठल्यावर मनावर दगड ठेवून कपडे, चादरी, सतरंज्या सुटकेसमध्ये भरल्या. कागदपत्र अगोदरपासूनच सुटकेसमध्ये होती. एकदा दादरला जेवायला गेल्यावर परत येताना ती सुटकेस खरेदी केली होती. कपडे आणि अंथरुणाशिवाय त्यांच्याजवळ दुसरं काहीच नव्हतं. आज बोरिवलीचा फ्लॅट रिकामी होणार होता म्हणून सर्व सामान ऑफिसला जातानाच घेऊन चालले होते. बॅग भरत असतानाच 9 वर्षात जुळलेल्या मर्मबंधातल्या सुखदुःखाच्या सगळ्या आठवणी मनात खदखदत होत्या. वरच्या मजल्यावरनं भरलेली बॅग घेऊन खाली उतरू लागले. मनात दुःख दाटून येऊन हुंदक्यावर हुंदके फुटत होते. त्या हुंदक्यांना दाबून धरत कसं तरी ते खाली आले. शिवाजीला पाहता दुःखावेग अनावर झाला व दाटून आलेल्या सगळ्या आठवणी हुंदका फोडत बाहेर आल्या. त्याला मिठी मारून अगदी लहान मुलांसारखे दोघेही रडू लागले. एक पण शब्द त्यांच्या तोंडातनं निघत नव्हता. नंतर स्वतःला थोडंसं सावरून संजय गदगद स्वरात बोलला, शिवाजीदा, तुमचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. शिवाजीचं पण मन गहिवरून आलं. त्याचे डोळे पाणावले.
त्यानं त्यांच्या पाठीवर हलकंसं थोपटत त्यांना समजावलं. डोळे पुसतच ते त्याच्या पाया पडले. शेठच्या पण पाया पडले. दाटलेल्या कंठानं संजय त्यांनाही बोलला, शेठ, आप हमारे पिता समान है, हम आपको कभी नहीं भूलेंगे. उमेशची बोलण्यासारखी परिस्थितीच नव्हती. दुःख अनावर होऊन तो फक्त अश्रू गाळत होता. शेठनंही त्यांच्या पाठीवर थोपटत त्यांना समजावलं. सर्व हॉटेल सुन्न पडलं होतं. शिवाजीनं त्यांना एका बाकड्यावर बसवलं. एका वेटरनं त्यांना नाश्ता व चहा आणून दिला. ते फक्त चहा प्यायले. या घडीला त्यांना काहीही खावंसं वाटत नव्हतं. नंतर सर्व स्टाफला भेटून कसं तरी त्या हॉटेलमधनं बाहेर पडले. बाहेर पडताना डोळ्यातनं अश्रू गळतच होते. दाटलेल्या कंठाने येत रहा रे असं म्हणत शिवाजीनं स्वतःचे डोळे पुसले. शेठ पण आते रहना बेटा असं बोलले. लांब जाईपर्यंत परत परत ते पाठीमागं वळून पाहत होते. शिवाजी व सर्व स्टाफ मेंबर्स हॉटेलच्या दरवाजावर उभे राहून हात हलवत त्यांना निरोप देत होते. बाल मनाला धुमारे फोडणाऱ्या त्या हॉटेलच्या वास्तूकडे ते भरल्या डोळ्यांनी मागे वळून वळून पाहत होते. हात हलवून शिवाजीचा, शेठचा व सर्व स्टाफचा निरोप घेत होते ते. पुढच्या वळणावर वळल्यावर दुसरा रस्ता लागला. ती वास्तू दिसेनाशी झाली. तिथंच उभी राहिली. संजय व उमेश मात्र भरल्या मनानं दुसऱ्या रस्त्यानं चालू लागले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.